आय हॅव फिनिश, शी हॅज गॉन, वी हॅव सीन अशी वाक्य ऐकलीत ना? पण रोजच्या इंग्रजीत अशी वाक्य नेमकी कशी बोलायची? आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत 50 दमदार प्रेझेंट परफेक्ट टेन्सची वाक्य मराठीसह इंग्रजीत, जे तुम्ही रोज वापरू शकता. नो ग्रामर, नो कन्फ्युजन, रेडी टू यूज वाक्य तुम्हाला कॉन्फिडंट इंग्लिश बोलायला मदत करतील. लेट्स बिगिन. मी काम पूर्ण केले आहे. आय हॅव फिनिश द वर्क. आय हॅव फिनिश द वर्क. तिने अन्न शिजवले आहे. शी हॅज कुक द फूड. शी हॅज कुक द फूड. आम्ही चित्रपट पाहिला आहे. वी हॅव वॉच द मूव्ही. वी हॅव वॉच द मूव्ही. त्याने पुस्तक वाचले आहे. ही हॅज रीड द बुक. ही हॅज रीड द बुक. तू मला मदत केली आहेस. यू हॅव हेल्प मी. यू हॅव हेल्प मी. त्यांनी घर साफ केले आहे. दे हॅव क्लीन द हाऊस. दे हॅव क्लीन द हाऊस. मी माझे कपडे धुतले आहेत. आय हॅव वॉश माय क्लोथ्स. आय हॅव वॉश माय क्लोथ्स. तिने दरवाजा उघडला आहे. शी हॅज ओपन द डोअर. शी हॅज ओपन द डोअर. त्यांनी परीक्षा दिली आहे. दे हॅव गिव्हन द एक्झाम. दे हॅव गिव्हन द एक्झाम. आम्ही नाश्ता केला आहे. वी हॅव हॅड ब्रेकफास्ट. वी हॅव हॅड ब्रेकफास्ट. मी माझा फोन चार्ज केला आहे. आय हॅव चार्ज माय फोन. आय हॅव चार्ज माय फोन. तो बाहेर गेला आहे. ही हॅज गॉन आउटसाईड. ही हॅज गॉन आउटसाईड. ती शाळेत पोहोचली आहे. शी हॅज रीच स्कूल. शी हॅज रीच स्कूल. आम्ही नवीन कार खरेदी केली आहे. वी हॅव बॉट अ न्यू कार. वी हॅव बॉट अ न्यू कार. त्यांनी मला ईमेल पाठवला आहे. दे हॅव सेंट मी एन ईमेल. दे हॅव सेंट मी एन ईमेल. मी पाणी प्यायलो आहे. आय हॅव ड्रंक वॉटर. आय हॅव ड्रंक वॉटर. तिने आपले केस कापले आहेत. शी हॅज कट हर हेअर. शी हॅज कट हर हेअर. आम्ही तिकिटे बुक केली आहेत. वी हॅव बुक द तिकीट्स. वी हॅव बुक द तिकीट्स. त्याने शंका विचारली आहे. ही हॅज आस्क अ क्वेश्चन. ही हॅज आस्क अ क्वेश्चन. मी माझा होमवर्क पूर्ण केला आहे. आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क. तिने गाणं गायले आहे. शी हॅज संग अ सॉन्ग. शी हॅज संग अ सॉन्ग. त्यांनी सुट्टी घेतली आहे. दे हॅव टेकन अ लीव्ह. दे हॅव टेकन अ लीव्ह. आम्ही नवीन काम सुरू केले आहे. वी हॅव स्टार्टेड अ न्यू प्रोजेक्ट. वी हॅव स्टार्टेड अ न्यू प्रोजेक्ट. तू माझं मन जिंकलं आहेस. यू हॅव ओन माय हार्ट. यू हॅव ओन माय हार्ट. मी हे आधीच पाहिले आहे. आय हॅव ऑलरेडी सीन इट. आय हॅव ऑलरेडी सीन इट. ती नुकतीच आली आहे. शी हॅज जस्ट अराइव्ड. शी हॅज जस्ट अराइव्ड. त्याने तिला फोन केला आहे. ही हॅज कॉल्ड हर. ही हॅज कॉल्ड हर. आम्ही जेवण केले आहे. वी हॅव इटन द फूड. वी हॅव इटन द फूड. त्यांनी पुस्तक परत दिलं आहे. दे हॅव रिटर्न द बुक. दे हॅव रिटर्न द बुक. मी हे ऐकले आहे. आय हॅव हर्ड दिस. आय हॅव हर्ड दिस. तू काम सुरू केले आहेस. यू हॅव स्टार्टेड द वर्क. यू हॅव स्टार्टेड द वर्क. आम्ही नवीन घरात राहायला आलो आहोत. वी हॅव मूव इन टू अ न्यू हाऊस. वी हॅव मूव इन टू अ न्यू हाऊस. तिने विचार केला आहे. शी हॅज थॉट अबाउट इट. शी हॅज थॉट अबाउट इट. मी माझे बूट पॉलिश केले आहेत. आय हॅव पॉलिश माय शूज. आय हॅव पॉलिश माय शूज. त्यांनी नवीन मोबाईल घेतला आहे. दे हॅव बॉट अ न्यू फोन. दे हॅव बॉट अ न्यू फोन. मी तिला भेटलो आहे. आय हॅव मेट हर. आय हॅव मेट हर. आम्ही आपलं ध्येय गाठलं आहे. वी हॅव अचीव अवर गोल. वी हॅव अचीव अवर गोल. तो उठला आहे. ही हॅज वोकन अप. ही हॅज वोकन अप. तिने मला क्षमा केली आहे. शी हॅज फॉरगिव्हन मी. शी हॅज फॉरगिव्हन मी. मी अर्ध काम केलं आहे. आय हॅव डन हाफ द वर्क. आय हॅव डन हाफ द वर्क. त्यांनी सर्व सूचना वाचल्या आहेत. दे हॅव रीड ऑल द इन्स्ट्रक्शन्स. दे हॅव रीड ऑल द इन्स्ट्रक्शन्स. आम्ही त्याला आमंत्रित केलं आहे. वी हॅव इन्व्हायटेड हिम. वी हॅव इन्व्हायटेड हिम. तू मला समजून घेतलं आहेस. यू हॅव अंडरस्टूड मी. यू हॅव अंडरस्टूड मी. मी गाडी चालवली आहे. आय हॅव ड्रायव्हन द कार. आय हॅव ड्रायव्हन द कार. त्याने पाय धुतले आहेत. ही हॅज वॉश हिज फीट. ही हॅज वॉश हिज फीट. आम्ही खेळ जिंकला आहे. वी हॅव ओन द मॅच. वी हॅव ओन द मॅच. त्यांनी मला दिलं आहे. दे हॅव गिव्हन इट टू मी. दे हॅव गिव्हन इट टू मी. मी काही खाल्लं आहे. आय हॅव इटन समथिंग. आय हॅव इटन समथिंग. तिने तिचा अभ्यास पूर्ण केला आहे. शी हॅज कम्प्लिटेड हर स्टडी. शी हॅज कम्प्लिटेड हर स्टडी. आम्ही अनेक गोष्टी शिकलेल्या आहोत. वी हॅव लर्न मेनी थिंग्स. वी हॅव लर्न मेनी थिंग्स. थँक्स फॉर वॉचिंग. सबस्क्राईब फॉर मोर व्हिडिओज.